साडेमाडे 3च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडे 3चा आजचा खेळ रंगणार आहे मालेगाव मध्ये। पण मालेगाव मध्ये आज कुठे आलोय माहिती तुम्हाला? कुठे आलोय आपण? मालेगाव कॅम्प मध्ये। चला तर करूया तिथं धमाल आपल्या कार्यक्रमाची। साडेमाडे 3 मालेगाव कॅम्प परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात येथील नगरसेवक दुसाने काका यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। हे मालेगाव कॅम्पामध्ये याला लष्कर म्हटलं जातो। इथे पोलीस छावणी असल्यामुळे लष्कर नाव आणि त्याच्यावरनं कॅम्प हे नाव पडलेलं आहे। हा शिवाजी रोड, या शिवाजी रोडवर आम्ही विविध उपक्रम इथे राबवतो। शैक्षणिक सामाजिक आमचा रोकडोबा तालीम संघ आहे, रोकडोबा शैक्षणिक सामाजिक संस्था आहे, त्याचबरोबर रुक्मिणी बचत गट आहेत। असे विविध उपक्रम आम्ही राबवतो। मग शिवजयंती असेल, गणपती असेल, महिलांचा गुलाबाईचा कार्यक्रम असेल, विविध उपक्रम इथे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवतो। आणि विविध लहान लहान विद्यार्थी असतील यांना आम्ही शैक्षणिक याच्यामध्ये सत्कार केला जातो। आणि अशा प्रकारचे शैक्षणिक सामाजिक काम राबवत असताना धार्मिकही आम्ही इथे कार्यक्रम राबवतो। पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्साह असतो का? उत्साह, भरपूर उत्साह असतो। खूप असतो ना? हो, भरपूर। म्हणजे मला आता इथं दिसतोय, पण बघूयात आता पूर्ण कार्यक्रमात कसा राहतोय तो। राहील ना नक्की? सुरुवात करायची मग? साडेमाडे 3 आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपण निवडूयात 3 स्पर्धक। आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझी छोटी मैत्रीण आहे। नमस्कार मॅडम, तुझं नाव काय? रोहिणी मुकेश तोरा। बर रोहिणी, तू काय करतेस? खेळतेस? कुठे जातेस खेळायला? बगीचा। घरीच खेळतेस? मैत्रिणींबरोबर खेळतेस? हो ना। बर आता माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मीट आणि मिक्स करून यातलं एक टोकन दे मला। एक हातात दे, मिक्स कर। 2 आणि 3 आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 11। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44 आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 32। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाज किती। आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडला आपण सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सरला पाटील। पाटील वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी आहे। अच्छा। आणि घरी कोण कोण असतं? घरी आमचं एकत्र कुटुंब आहे। अच्छा, मग कोण कोण असतं? 2 जावा, 2 जेठ आणि सासरे आणि मुलं, असं सगळे। आणि तुमचे हे? आमचे हे आहेत ना। हा, म्हणजे असतात ना, मी म्हटलं तुम्ही बाकीच्यांचं सगळ्यांचं सांगताय। बर, काय करतात ते? बिझनेसमॅन आहे, त्यांचा व्यवसाय। अच्छा, बर। मग काय घराजवळच व्यवसाय आहे? नाही, गावात आहे। गावात आहे। मग काय रोज सकाळी सकाळी काय त्यांचा त्रास असतो? म्हणजे काही नसतं, उठून लवकर जातात ते 8 वाजता। त्यामुळे काही त्रास नसतो। बर, मग काय ते जावांमध्ये काही वाटून घेतलेली कामं असतात तुमची? हो, कशी वाटणी केलेली कामांची? काही नाही, कोणी एक काय करतं, कोणी काय करतं, कोणी काहीतरी करतं। कुणी काहीतरी करतं, कुणी काहीतरी करतं आणि कुणी काहीतरी करतं। तुम्ही काय करता? मी करते ना स्वयंपाक। तुम्ही काय पण करता? पोळ्या वगैरे करते ना। बर, म्हणजे सगळ्यांना चांगलं जेवण तुम्ही करून देता। बर, या राऊंड मध्ये बघूया तुम्ही कशी किंमत सांगता येते या वस्तूची। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? वनिता जगताप। जगताप मावशी, आपण काय करता? मी गृहिणी, घरीच असता? घरी कोण कोण असतं? माझा मुलगा, मुलगी। बर, मग काय सुनबाई आली की नाही? नाही, अजून नाही आलेली। बर, स्वयंपाक कोण बनवतं घरी? मुलगी बनवते। बर, मग तुम्ही काय मदत करता? हो, मग भाज्या चिरणं वगैरे सगळं। पण मग तुम्ही का भाज्या चिरता? तिला सांगायच्या ना चिरायला। तिला त्रास होतो, हातबीत कापला। अरे रे रे रे, माझी मुलगी फार नाजूक आहे माझी मुलगी। नाजूक मुलगी आहे, त्यामुळे इतकी काळजी घेता। मग तुमचा किती वेळा हात कापलाय? बऱ्याच वेळा कापलाय, एवढ्या वेळा। हो का? बऱ्याच वेळा। पण मग तिला शिकवलं नाही तर मग पुढे सासरी कसं होणार तिचं? घेऊन हँड मिक्सर वगैरे आता भरपूर सोयी निघाल्या। भरपूर सोयी झाल्यात ना, त्यातलीच एक सोय मी इथं आणणार आहे आज वस्तू म्हणून। त्याची तुम्हाला किंमत सांगायची। पाहूया तुम्ही कशी किंमत सांगताय। त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? अश्विनी पुराणिक।
अश्विनी पुराणिक, फार तू घाबरलीस का? नाही, बर, तू काय असं हात कापून घेतलास घरी भाज्या बिज्या कापताना? कधीच नाही, हा, कधीच नाही. कधीच नाही का? काम करते पण व्यवस्थित करते. व्यवस्थित काम करते. बर, घरी कोण कोण असतं? आई वडील भाऊ आहे लहान. भाऊ लहान आहे. बर, मग स्वयंपाक कोण करतं? आई. आई करते. मग तू काय मदत करतेस की नाही? हो, रोज करते. काय? स्वयंपाकात तिला खूप मदत करते. ते झालं ना, ते मला कळलं, स्वयंपाकात मदत करते, पण काय करते? पोळ्या लाटते की पोळ्या काय? करू लागते, बर. घरातलं सगळं साफ स्वच्छता करते. क्या बात आहे. अरे रे, अशी मुलगी पहिल्यांदाच मी पाहतोय बरं का. फार छान. कॉलेजला कुठे जातेस? PBH बर, काय करते सध्या म्हणजे? लास्ट इयरला आहे मी आता. बर, कुठले साइड? आर्ट्स. आर्ट्स. बर, म्हणजे घरात आईला मदत करतेस, हो. त्यामुळे तुला सगळा अनुभव आहे स्वयंपाकाचा हो. आणि खरेदीचा पण. हो, हो. त्यामुळे वस्तूच्या किमती सुद्धा तुला माहित असणार. हो, माहिती. बरोबर ना? हो. म्हणजे आज अचूक किंमत सांगणार? हो. नक्की. हो. बघूयात तू कशी किंमत सांगतेस. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील जगताप मावशी, त्यानंतर अश्विनी आणि सर्वात शेवटी पाटील वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटर आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे, ज्यामुळे या चॉपरमध्ये भाज्या सहजतेने चॉप होतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी पल्स स्विच आहे. या व्हेजिटेबल चॉपरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत जगताप मावशी. जगताप मावशी, हे 10 अंक आहेत. या 10 अंकातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. पण किंमत ठरवण्यापूर्वी हा चॉपर नीट पाहून घ्या. $1650. किंमत बरोबर वाटते तुम्हाला? माझ्या मते बरोबर वाटत. तुमच्या मते बरोबर आहे. यांना काय वाटतं ते मी जरा विचारतो. काय वाटते पाठीमागे अंदाज? किती? ऐकू येत नाही. 1500. एक मिनिट, इकडे 1200. 1000. इकडे 1250. एक मिनिट थांबा जरा, सगळ्यांनी थांबा जरा 2 मिनिटं. सगळेजण 1250, 1100, 1300 असं सांगतायत. तुम्हाला काय वाटतंय? मला हे बरोबर वाटतं. लिहून टाकायची मग? लिहूयात मग. अश्विनी, आता तू किंमत ठरव. 10 अंकात यातले फक्त तुला 4 अंक वापरायचे. $1250. 1250 बरोबर वाटतेय? हो. नक्की? हो, कमी वाटते की जास्त वाटते? बरोबर आहे. बरोबर आहे. बर, बरोबर वाटते तुम्हाला ही किंमत? नक्की? किंमत कमी नसेल? नाही ना? मग लिहू दे तिला. हो. लिहायची? हो. नक्की? चल मग लिहून टाकूया. पाटील वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे ना? $1240. अश्विनीपेक्षा 10 रुपये कमी किंमत सांगितली. का बरं? असं मला वाटतं ते 1000च्या आसपासच असावं. 1000च्या आसपास असावं. थोडं पुढे. जास्त किंमत नसेल? नसेल. बर, पाठीमागे काय अंदाजे किती असेल किंमत? किती? जोरात सांगा. 1600. 1200. 1050. एकच मिनिट थांबा. पाटील वहिनी, तुम्हाला काय वाटतंय? मला हेच वाटतं. हीच किंमत लिहून टाकायची? हो. नक्की? हो, लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या व्हेजिटेबल चॉपरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जगताप मावशी यांनी सांगितलेली किंमत आहे 1650 रुपये. त्यानंतर अश्विनी हिने सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये आणि पाटील वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1240 रुपये. पाहूयात या व्हेजिटेबल चॉपरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1495 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती आपल्या जगताप मावशींनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन, हा व्हेजिटेबल चॉपर मिळतोय तुम्हाला. अभिनंदन मावशी. थँक्यू. आता तरी मुलगी भाजी कापेल ना?
हो मग म्हणजे आता टेन्शन गेलं, माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली. पूर्ण झाली. आणि आता ती सासरी गेल्यावर पण टेन्शन नाही, तिला हे प्रेझेंट आहे. प्रेझेंट देणार. करेक्ट, क्या बात आहे. बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही काय जिंकताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वयात आपल्या सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल तो असेल विजेता आणि त्याला देणारी मी एक छोटीशी भेटवस्तू. आजचा प्रश्न खूप सोपा आहे, तो काय ते मी तुम्हाला सांगतो. आजचा प्रश्न असा आहे, पहाटे गजर होतो पण घड्याळ नव्हे, डोक्यावर मुकुट आहे पण राजा नव्हे, म्हणजे काय? याचं उत्तर अजिबात फोडू नका, सगळ्यात शेवटी सांगायचंय.